सध्या हायर एज्युकेशनमध्ये NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हा बझवर्ड आहे आणि तो देशभरामध्ये गाजतो आहे. आणि त्याचं खरं कारण म्हणजे 2020ला जे नवीन शैक्षणिक धोरण अस्तित्वात आलं ते आहे. आता 5-6 वर्ष झाली आणि सर्व राज्यांमध्ये NEP इम्प्लिमेंटेशनला सुरुवात झाली. मी हायर एज्युकेशनमध्ये काम केलेला कार्यकर्ता आहे. महाराष्ट्रामध्ये NEPने जे काम केलं त्याच्यामध्ये मी सहभागी पण झालेलो आहे आणि मी अनुभव पण घेतो आहे. महाराष्ट्र राज्य हे अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये NEP लागू करणारं त्या अर्थाने अग्रणी असं राज्य आहे. पायोनियरिंग म्हटलं तरी चालेल. आणि आता पहिली बॅच ऑटोनॉमस कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटमध्ये बॅचलर्स डिग्रीची बाहेर पडते आहे. मास्टर्स लेव्हलची बॅच क्रेडिट ॲक्युम्युलेशन करून मागल्या वर्षी बाहेर पडली आणि त्याचे चांगले परिणाम आता दिसायला लागले आहेत. मग त्या अर्थाने NEP महाराष्ट्रामध्ये यशस्वी झालं का? आणि का झालं? याचा जर विचार केला, तर मला असं वाटतं, की का झालं याचा आधी आपण काही परामर्श घेतला पाहिजे. राज्यामध्ये NEP लागू करायचं म्हणून तत्कालीन शासनानं 3 वेगवेगळ्या समित्या केल्या होत्या. त्यातली एक प्रमुख समिती डॉक्टर माशेलकर समिती होती आणि त्यांनी शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लाँग टर्म असे काही स्ट्रॅटेजीज तयार करून दिल्या होत्या. त्यावर आधारित 2022मध्ये एक स्वतंत्र रिपोर्ट तयार करण्यात आला. आणि मग चांगली गोष्ट अशी, की राज्य शासनाने त्यावेळेला NEP सुकाणू समिती एक तयार केली. या सुकाणू समितीमध्ये सुदैवानं मी 4 वर्ष काम केलेलं आहे. या सुकाणू समितीनं 3-4 महिने खूप असं झोकून देऊन काम केलं आणि एक चांगला ड्राफ्ट क्रेडिट स्ट्रक्चरचा 6 व्हर्टिकल सांगणारा असा तयार केला. त्याचा 20 एप्रिल 2022ला पहिला GR निघाला. मला तो अनुभव म्हणून सांगायला आवडेल, की आमच्या समितीनं मार्चमध्ये गव्हर्नमेंटला एक रिपोर्ट सादर केला आणि कॉर्पोरेट जगामध्ये जसं म्हणतात तसं एक टाईमलाईन दिली. डिलिव्हरेबल काय आणि कोणत्या तारखेला ते मिळालं पाहिजे. त्यात आम्ही 20 एप्रिल तारीख दिली होती आणि 20 एप्रिलला आमची मीटिंग झाल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता तो GR बाहेर पडला. म्हणजे शासनाचं पण हे लागू करण्याचं कमिटमेंट, बांधिलकी आणि त्याबरोबरीनं या समितीनं केलेलं काम. यामुळे अकॅडमिक इयर शैक्षणिक वर्ष 23-24 पासून महाराष्ट्रामध्ये विद्यापीठांचे डिपार्टमेंट्स आणि ऑटोनॉमस कॉलेजेस यामध्ये अंडर ग्रॅज्युएट लेव्हलला आणि सर्व पोस्ट ग्रॅज्युएट लेव्हलला काम सुरू झालं. क्रेडिट स्ट्रक्चर सुरू झाली. त्याचे 6 व्हर्टिकल्स NEPचे पाहिलेत, तर त्यात लक्षात असं येईल, की प्राचार्य, प्राध्यापक, संस्थाचालक सगळ्या घटकांशी या सुकाणू समितीने संवाद केला. असं वरून थोपवलं नाही. ज्याला आपण समूह चिंतनातून निर्मिती म्हणतो, तशा प्रकारची ती केली. आणि कदाचित राज्य हे संपूर्ण देशभरामध्ये अग्रणी क्रमांक 1चं राज्य NEP लागू करणारं, असं जे आज राज्याची ओळख झालेली आहे, त्याचं गमक काय या यशाचं? तर पार्टिसिपेटिव्ह डिसिजन मेकिंग. अनेक अन्य राज्यांमध्ये हे क्रेडिट स्ट्रक्चर NEP थोपवलं गेलं आणि आदेश दिला गेला. उच्च शिक्षणात आदेश चालत नाही. उच्च शिक्षणामध्ये सगळे अ, बुद्धिमान लोक असतात, विचार करणारे असतात. आपण त्यांना इन्व्हॉल्व केलं आणि इन्व्हॉल्व करून हळू-हळू ही सगळी टाईमलाईन सांभाळत NEP क्रेडिट स्ट्रक्चर तयार केलं. त्याच्यामुळे अत्यंत पॉझिटिव्हली NEP सर्व राज्यभर सर्व महाविद्यालयातून स्वीकारली गेली. अर्थात तसं पाहिलं तर ही अजून सुरुवात आहे. कारण आताशी क्रेडिट स्ट्रक्चर झालं, काही एक बॅच बाहेर पडते आहे. आता खरं म्हणजे जो कॅनव्हास या NEP स्टिअरिंग कमिटीने तयार करून दिलेला आहे, त्या कॅनव्हासवर NEPच्या मूळ उद्देशांमध्ये जे अपेक्षित आहे, ते सगळे रंग भरण्याची सुरुवात आता होती आहे. त्यामुळे मल्टीडिसिप्लिनरी, बहुविद्याशाखीय असेल, ऑन जॉब ट्रेनिंग असेल, फील्ड प्रोजेक्ट असेल, 4 वर्षाची ऑनर्सची डिग्री असेल, अशा स्वरूपाचे जे अपेक्षित असलेल्या गोष्टी आहे, इंडियन नॉलेज सिस्टम, भारतीय ज्ञान पद्धती आहे, हे सगळं आता
त्याची उद्दिष्ट, मूळ फिलॉसॉफी, तत्त्वज्ञान, उद्दिष्ट लक्षात ठेवून आता करण्याची गरज आहे. आणि ते आता सुरू झालेलं आहे. ह्या सगळ्यामध्ये शासनाचा रोल आता थोडासा कमी होईल आणि शिक्षण क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांचा आणि संस्थांचा रोल वाढेल. त्या दृष्टिकोनातून MSFDA हे खूप मोठं यामध्ये काम करू शकते. मग ते काम कोणतं असेल? तर विद्यार्थी, प्राचार्य, शिक्षक, संस्थाचालक यांचं NEPचं तत्त्वज्ञान समजावून घेणं आणि ते प्रत्यक्ष अंमलात आणणं, याकरताचे ओरिएंटेशन कोर्स ज्याला आपण म्हणतो, मार्गदर्शन वर्ग ज्याला आपण म्हणतो, ते केले पाहिजेत. आणि मला खात्री आहे MSFDAचं हे जे स्ट्रक्चर तत्कालीन उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडेंच्या वेळेला ही संकल्पना पुढे आली आणि अस्तित्वात आलेलं आहे. ते येत्या 2-3 वर्षामध्ये NEP महाराष्ट्रात यशस्वी करण्याकरता म्हणून भरपूर सारं असं कॉन्ट्रिब्युशन देऊ शकेल. त्याकरता MSFDAला एक थिंक टँक तयार करायला लागेल. त्यामध्ये विचारमंथनसारखं चालू ठेवावे लागतील. स्ट्रक्चर्ड काही ट्रेनिंग प्रोग्राम्स इव्हॉल्व करावे लागतील आणि त्यामधून शासन, संस्थाचालक, प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासह MSFDA या NEPच्या राज्यातल्या यशस्वीतेकरता काम करू शकेल. एक आवर्जून मी सुचवेल की हे जरी फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी असली तरी एक्सटेन्शन म्हणून MSFDAने विद्यार्थ्यांशी पण संवाद साधायला सुरुवात केली पाहिजे. ती जर केली तर निश्चितपणे महाराष्ट्राचं उच्च शिक्षणाचं पुढली जी उच्च शिक्षणाची वाटचाल आहे ती अत्यंत गौरवशाली असणार आहे आणि त्यात MSFDAकडून अपेक्षित असलेला, अध्यारूत असलेला असा रोल, अशी भूमिका MSFDA यशस्वीपणे पूर्ण करू शकेल. त्याकरता मी त्यांना शुभेच्छा देतो.